नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एका नवीन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत। बघा, पाठीमागे आपण जो टॉपिक बघितलेला होता तो होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे। त्याच्यामध्ये आपण जे की बेसिक पासूनचे ॲडव्हान्स पर्यंतचे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत। त्यामध्ये देखील तुम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की शेवटच्या लेक्चरमध्ये म्हणजे परवाच्या दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं होतं की तुम्हाला जर काही डाउट्स असतील, मग ते कुठलाही असेल टॉपिक तुमचा प्रॅक्टिस सेट 1.5 पर्यंत कोणत्याही टॉपिकमध्ये किंवा कोणत्याही पॉईंटमध्ये जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर ते तुम्हाला सांगा असं म्हटलेलं होतं। मला वाटतं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाउट्स नाहीत, त्यामुळं आपल्याला नवीन टॉपिक सुरुवात करायला काहीच हरकत राहणार नाही। त्यामुळे आपण पार्ट सेकंड मधला पहिला टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे आपल्या ते म्हणजे सिमिलॅरिटी, समरूपता म्हणतो आपण याला, बरोबर आहे, समरूपता। आता हा जो टॉपिक आहे सिमिलॅरिटी किंवा समरूपता हे आपल्याला नवीन नाही। का नाही नवीन? तर कारण आपल्याला 9वीला याच टॉपिकमध्ये म्हणजे सेम समरूपता किंवा त्रिकोणाची समरूपता हा जो भाग आहे तो आपण बघितलेला आहे। कोणत्या टॉपिकमध्ये बघितला आहे? तो होता तुमचा टॉपिक त्रिकोण नावाचा टॉपिक होता, ज्याला आपण म्हटलेलं होतं काय बरं, ट्रायंगल। आठवतं का? आठवायलाच पाहिजे। आणि अगदी तुम्हाला जरी आठवत नसेल तर तुम्हाला इथं जे स्ट्रक्चर दिसतं बघा, हे जे दिसते डायग्राम तुम्हाला मोठी, हे ट्रायंगलच्या शेपमध्ये दिसते को, म्हणजे हा काय आहे? ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे। आणि अगदी तुम्हाला त्याची थीम लक्षात येण्यासाठीच आपण या पद्धतीनं तुम्हाला इथे स्ट्रक्चर व्हिज्युअल केलेला आहे, दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरं, त्रिकोण म्हणजे समरूपता का? मग आता नाही, पहिल्यांदा आपण समरूपता म्हणजे काय समजून घेऊयात। बघा, याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर निरीक्षण केलात तर तुम्हाला समरूपता म्हणजे काय समजेल। पहिलं, हे त्रिकोणाच्या स्वरूपामध्ये बघा, इथं बघा एक पहिल्यांदा हा मोठा त्रिकोण दिसतोय मी आता काढल्याप्रमाणे, त्याच्यानंतर इथं जे बघू शकताय तुम्ही हे छोटे छोटे अशा प्रकारचे ट्रायंगल पण तुम्हाला या ठिकाणी दिसतात, बरोबर। हा एक छोटा ट्रायंगल आहे, याच्यामध्ये आणखी खूप छोटे छोटे ट्रायंगल्स आहेत बघा, इथे एक ट्रायंगल आहे, इथे एक ट्रायंगल आहे, तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित पद्धतीनं, म्हणजे छोटे छोटे ट्रायंगल्स आहेत। पण या प्रत्येकाचा शेप मात्र सारखा आहे, सारख्या स्वरूपाचेच आहेत। हा इथं मी म्हटलंय अशा पद्धतीचा आहे, अगदी त्या पद्धतीचाच ट्रायंगल होगा इथे काय, फक्त यांची साईज सारखी आहे का? नाही, लहान मोठी आहे। दुसरा इथं ट्रायंगल आहे, म्हणजे नंबर ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रायंगल्स या ठिकाणी दिसतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दिसत आहेत। आकार वेगळा आहे, त्यांची साईज थोडीशी वेगळी आहे, पण दिसायला आपल्याला कसे दिसतात बरं? खूप छान दिसतात का नाही? अहो छान नाही, फक्त त्यांचा आकार तेवढा बदललेला आहे, म्हणजे त्यांची साईज बदललेली आहे, मात्र शेप सारख्या स्वरूपाचे आहेत। म्हणजे काय हो सर, तुम्ही सगळं सांगताय ठीक आहे म्हणताय, पण तुम्ही जे सांगताय तेच कळत नाही म्हणा मला। सोप्या भाषेमध्ये सांगतो। दुसरा भाग म्हणजे असा आहे की हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो, बरोबर आहे। आता मी हा जो तुम्हाला पेन दाखवतोय, बरोबर आहे, हा पेन जो दिसतोय तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये, एवढा छोटासा स्क्रीन असणार आहे तुमच्या मोबाईलचा, आणि त्या स्क्रीन एवढा तुमचा काय स्क्रीनमध्ये तुम्हाला हा पेन दिसतो, बरोबर आहे। उदाहरणार्थ बघा, हा मोबाईल आहे, आता समजा आपण याच्या बाजूला पकडला हा पेन, बरोबर आहे का? तुम्हाला लक्षात येत असेल, पेनची साईज बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की पेनची साईज कशी आहे बरं, या मोबाईलपेक्षा जास्त मोठी आहे की, पण हाच पेन आहे, सेम आहे, सारखा आहे, तुम्हाला कुठं दिसतोय? या फोनमध्ये दिसतोय, बरोबर आहे। बरं, तेही नाही कळालं, दुसरं सांगतो, मी दिसतोय का नाही तुम्हाला? मी तुमच्या मोबाईल एवढा आहे का? नाही की, तुमच्या मोबाईलपेक्षा खूप लहान आहे मी, आहे का नाही? असंच का? नाही हो, तुमच्या मोबाईलपेक्षा माझी साईज जास्त आहे, पहिलवान आहे मी, बरोबर आहे, मोठा आहे। आणि मग एवढा मोठा असून देखील तुमच्या फोनमध्ये मी एवढा दिसतोय छोटासा। माझं जाऊ दे हो, तुम्ही काढता का नाही असं उभारून फोटो काढता, सेल्फी काढता का नाही? काय येडे वाकडे तोंड करून काढता। आणि मग तुम्ही हे सगळं काढल्याच्या नंतर ऍक्च्युअल मध्ये तुमची साईज, तुमची हाईट जेवढी आहे तेवढ्या हाईटचा फोटो निघाला का हो? पण तरी देखील तुम्हाला ती हाईट किंवा तुमचा जो काही फोटो आहे, तुम्ही काढलेला सेल्फी जो आहे, तो सेल्फी मात्र तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही आहात हेच दाखवतं, म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात असलेलं आणि त्या मोबाईलमध्ये तुम्ही काढलेला फोटो हे सेम दिसतात, डिक्टो सेम ॲज इट इज दिसतात। पण साईज जर बघितलं तुम्ही, त्यांची लेंथ जर बघितलं, लेंथमध्ये फरक असतो, बदल असतो। हे झाले वेगवेगळे एक्झाम्पल्स
दुसरं आणखी भरपूर सारे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात येऊ शकतात. आता इथं तुम्हाला एवढा मोठा बोर्ड दिसतोय, स्क्रीन दिसतं, एवढा मोठा बोर्ड तुमचा स्क्रीनचा जो बोर्ड आहे तुमच्या मोबाईलमध्ये एवढा दिसतोय छोटासा, म्हणजे याचा अर्थ बोर्डची साईज छोटी झाली आहे, फक्त लेंथमध्ये बदल झालेला आहे. मग ही जी लेंथ आहे, लेंथचा जर फक्त रेशो बदलत असेल तर त्या दोन डायग्रामला, त्या दोन थिंग्सला, त्या दोन वस्तूंना आपण म्हणतो सिमिलर, समरूपता. कळालं? म्हणजे याचाच अर्थ काय झालं, मी जे इथं प्रत्यक्षामध्ये आहे समोर, माझा सिमिलर पार्ट म्हणजे कुठे आहे, तुमच्या मोबाईलमध्ये आहे, जो दिसतोय, माझ्यासारखी ऍक्टिंग करतोय, तुम्ही माझ्यासारख्याला बघताय का नाही, तो सिमिलर पार्ट झाला. मग इथं तेच आहे, या डायग्राम मध्ये वेगळं काही नाही दाखवलेलं. हा मोठा ट्रायंगल जो दिसतोय आपल्याला, या ट्रायंगलच्या सोबतच तुम्हाला अगदी इथे छोटा ट्रायंगल दिसतोय, त्याच्यासारखाच आहे, फक्त साईज त्याची कमी झालेली आहे. क्लिअर आहे? मग कशाला म्हटलं जातं समरूपता? समरूपता म्हणजे त्यामध्ये असलेल्या दोन पार्ट्स असतात, एक म्हणजे लेंथ, ज्याला म्हणतोय आपण लांबी. कुणाची लांबी? बाजूची लांबी, एक पार्ट असतो हा. आणि दुसरा पार्ट असतो तो म्हणजे असतो अँगल्स, ज्याला म्हणतोय आपण अँगल्स. काय हो? कोन. कोण कोण बोला, कोण 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 अँगल्स. ठीक आहे, हे दोन पार्ट्स येतात. मग कोणत्याही डायग्राम मध्ये जर तुम्हाला सिमिलर सांगायचं असेल तर त्यांचे अँगल्स हे कसे असायला पाहिजेत, इक्वल असायला पाहिजे, ज्याला म्हणतो आपण कॉन्ग्रेंट्स. अँगल्स कसे असायला पाहिजेत, कॉन्ग्रेंट असायला पाहिजेत, एकरूप. मग इथं जो अँगल तयार होतोय बघा, इथं हा जर समजा ट्रायंगल घेतलात तुम्ही, या ट्रायंगलचा इथं असलेला अँगल दिसतोय का, कोणता अँगल म्हणतोय, तसंच सेम इथं असलेला या ट्रायंगलचा अँगल, हे दोन्ही ट्रायंगलचे अँगल सेम आहेत किंवा इथं असलेला अँगल, इथं असलेला अँगल सेम मापाचे आहेत. कसं बघायला गेलात तर आपण इथं जो ट्रायंगल घेतलाय तो म्हणजे कोणत्या प्रकारचा आहे तर इक्विलॅटरल आहे, समभुज त्रिकोण आहे. समभुज म्हणजे याच्या ऑल साइड्स इक्वल असणार आहेत, ही याची बाजू, याची बाजू, याची बाजू, ही सगळ्या इक्वल्स आहेत. ठीक आहे, आता हे तुम्हाला थोडंसं आणखी वेगळ्या स्वरूपामध्ये सगळं हे गोंधळ होऊ नये या पद्धतीनं काढून दाखवतो. हा जो मधला ट्रायंगल एकच घेऊयात आपण, सगळ्याच ट्रायंगल्स न घेता एक घेतला, याच्या ऑल साइड्स इक्वल आहेत, म्हणजे सर्व बाजू एकरूप आहेत. कळालं? आणि अगदी हा मोठा ट्रायंगल घेतला तर मोठ्या ट्रायंगलच्या पण ऑल साइड्स इक्वल आहेत, म्हणजे साइड्स फक्त ट्रायंगलच्या सर्व बाजूंची लांबी ही समान आहे. पण ही जी साइज आहे, याची जी लांबी आहे तेवढीच याची लांबी नाही. हा मोठा जो त्रिकोण आहे या लहान त्रिकोणाशी, हा डार्क मध्ये जो दिसतोय या डार्क त्रिकोणाशी सिमिलर आहे, समरूप आहे. का समरूप आहे? त्याच्यामध्ये असलेला प्रत्येक कोण हा 60 डिग्रीचा आहे, 60 अंशाचा आहे, हा पण 60 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आहे. आणि इथं असलेले हे पण अँगल्स किती डिग्रीचे आहेत, 60 डिग्रीचे. आणि ज्या दोन ट्रायंगलचं तुम्ही कम्पेअर करताय, ज्या दोन त्रिकोणाची तुलना करताय, त्या त्रिकोणाच्या असलेल्या कोण कसे आहेत, सारखे आहेत, एकरूप आहेत. बघा, हे दोघांची जर जोड्या केल्या आपण, जोड्या किती जणांच्या असतात, दोघांच्याच असतात की. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जोड्या बांधलात, म्हणजे दोघांच्या जोड्या घेतलात, कन्सिडर केलात, तर तुम्हाला ते इक्वल दिसतात. आणि मी इथं सांगितलेल्या पद्धतीने अँगल्स कसे पाहिजेत, तुम्हाला इक्वल पाहिजेत. बरोबर आहे? पण लेंथ तर तुम्हाला सारखी दिसत नाही किंवा, मग लेंथ कशी असायला पाहिजे, सेम रेशो मध्ये असायला पाहिजे. कशी? सेम रेशो, ज्याला म्हणतोय आपण एकाच प्रमाणामध्ये असायला पाहिजे. कसल्या प्रमाणामध्ये? एकाच प्रमाणात. म्हणजे काय, याचं उदाहरण आपण घेऊयात. उदाहरण घेतल्याच्या नंतर समजेल, पण आतापुरतं फक्त डेफिनेशनच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवा. सिमिलॅरिटी म्हणजे काय, समरूपता म्हणजे काय, असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर तुम्ही सांगायचं सरळ सरळ, मी त्रिकोणाची समरूपता म्हणत नाही, फक्त समरूपता हा शब्द सांगतोय. लक्षात ठेवा, सिमिलॅरिटी, समरूपता. समरूपतामध्ये दोन पार्ट्स असतात, एक म्हणजे कोन आणि एक असतात बाजू. बाजूची लांबी एकाच प्रमाणामध्ये, म्हणजे बाजू समान असतात का नाही, त्यांचं गुणोत्तर सारखं असतं. आणि कोण कसे असतात, कोण एकरूप असतात. कोण एकरूप असतात, कोणच एकरूप असतात. नाही तर तुम्हीच मला म्हणा कोण एकरूप असतात म्हणून, तसं नाही. लक्षात येतं? चला, पार्ट 2 लक्षात आले तुम्हाला, सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय. नेक्स्ट पुढे जाऊयात. मग आता हा आपणाला या सिमिलॅरिटी टॉपिक मध्ये याचं वेटेज बघायचं आहे. आणि वेटेज ऑफ चॅप्टर, या चॅप्टरचं वेटेज आपल्याला किती आहे.
आपल्याला टोटल टॉपिक आहेत 7. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7th असे 7 टॉपिक आहेत पार्ट सेकंडमध्ये. जसं आपण पार्ट फर्स्टचं चॅप्टरमध्ये असलेल्या मार्क्सचं वेटेजचं डिस्ट्रीब्युशन बघितलंय, अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी 7 टॉपिक्स आहेत आणि 7 टॉपिक्स पैकी जो आपला पहिला टॉपिक आहे सिमिलॅरिटी विथ ऑप्शन 10 मार्क्ससाठी आहे. म्हणजे 10 मार्क्स तुम्हाला या टॉपिकला मिळणार आहेत. अगदी छान पद्धतीचं टॉपिक आहे, सुंदर आहे. आपल्याला काय काय शिकायचं आहे याच्यामध्ये, हे जर 10 मार्क्स मिळवायचे असतील आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला कंटेंट काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला बेसिक पार्ट जो शिकायचा तो म्हणजे टोटल आपल्याला किती आहेत तर प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंतचाच आहे. 1.4 पर्यंतच भाग आहेत, म्हणजे खूप मोठा टॉपिक नाही, लहान आहे. मग याच्यामध्ये पहिला पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग मला वाटतं तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ यायलाच पाहिजे, कारण आपण 5वी पासूनच शिकतोय. मला वाटत नाही तुम्ही तुमच्यापैकी 5वीला कोणी आहे म्हणून. आपण 10वीला आलोत म्हणजे आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतं. 9वी मध्ये रेशो अँड प्रोपोर्शन नावाचा टॉपिक होता, गुणोत्तर व प्रमाण नावाचा टॉपिक होता आणि त्या टॉपिकमध्ये आपण तोही पार्ट बघितलेला आहे. म्हणून आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असते हे आपल्याला पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकायचं आहे. देन नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2 आहे, याच्यामध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. पार्ट 2 आला की त्याच्यामध्ये थिअरम येतात, प्रमेय येतात. प्रमेय कशाला म्हणतो, ज्या गुणधर्मांना सिद्ध करता येतं. एनी प्रॉपर्टीज वी कॅन प्रूव्ह, देन दिस प्रॉपर्टीज इज कॉल्ड ॲज थिअरम. मग ते थिअरम आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये दिलेले असतात, विधानाच्या स्वरूपामध्ये असतात आणि त्या विधानाला आपल्याला पक्ष, साध्य, सिद्धता, गिवन, टू प्रूव्ह, प्रूफ या स्वरूपामध्ये आपण त्याला प्रूफ करत असतो. आणि आपल्याला ते बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हा इम्पॉर्टंट असा थिअरम आहे, म्हणजे याच वर्षी विचारलेला हा थिअरम आहे. एक्झाममध्ये 2026च्या एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन नंबर 3B मध्ये हा थिअरम तुम्हाला विचारला जातो. नेक्स्ट पुढचा आहे प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे परत इथं प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर थिअरम, म्हणजे प्रॉपर्टी आहे म्हणजे इथं ही पण प्रॉपर्टी प्रूफ करायचं आहे. म्हणजे हा सेकंड नंबरचा तुमचा थिअरमच आहे. पहिला थिअरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. दुसरा प्रमेय आहे आपला कोनदुभाजकाचा प्रमेय, अँगल बायसेक्टर थिअरम. 2 थिअरम झाले. आणखी एक आहे तिसरा थिअरम, तो म्हणजे आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. म्हणजेच त्रिकोणाच्या 3 काय म्हटलेलं आपल्याला या ठिकाणी 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म. अशा प्रकारच्या 3 प्रॉपर्टीज म्हणू शकतात तुम्ही, किंवा यांना 3 थिअरम म्हणू शकतात. हे थिअरम आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये शिकायचे आहेत. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.3 आहे, याच्यामध्ये टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. म्हणजे समरूप त्रिकोणाच्या काय तो आपल्याला शिकायच्या, कसोट्या शिकायच्यात. आणि मला वाटतं समरूप त्रिकोणाच्या कसोट्या आपण मागच्या वर्षी पण शिकलेलं होतं, आठवतं का? बघा तुम्हाला छान पद्धतीनं आकृती काढून दाखवलेली होती. कशाची होती माहिती आहे का? ताजमहल होता बघा, आठवतो का? ताजमहल दिलेला होता. कुठं? तुमच्या पेज नंबर म्हणजे त्रिकोण या टॉपिकमध्ये 2 ताजमहल दिलेले होते. अहो त्या बेबी का मकबरासाठी तिथं ताजमहल बांधलेला होता, तुम्हाला फ्रीमध्ये दिले फोटोमध्ये, बरोबर आहे. आणि ते तुम्हाला बघून शिकायचं होतं आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी शिकलेलं असणार आहे. आणि त्यामुळं अगदी त्याच टेस्ट इथे आपल्याला शिकायच्या. 3 टेस्ट आहेत ओनली, फक्त 3च आहेत, 3 कसोट्या आहेत आणि त्या 3 कसोट्यांचा आपल्याला या ठिकाणी वापर कशा पद्धतीने असणार आहे किंवा त्या टेस्ट कोणत्या आहेत हे या ठिकाणी बघायचं आहे. लास्ट आहे प्रॅक्टिस सेट 1.4, याच्यामध्ये थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय या पद्धतीचा एक थिअरम आहे, प्रमेय आहे. म्हणजे टोटल आपल्याला किती 4 थिअरम्स आपल्याला या ठिकाणी कम्प्लिटली शिकायचे आहेत. 4 प्रमेय आणि त्याच्यावर असलेले काही एक्झाम्पल्स, हा सगळा भाग ओव्हरऑल आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचा आहे. हा झाला तुमचा काय या टॉपिकमध्ये शिकायचा हा पार्ट आपण बघितला. देन नेक्स्ट आता इथं मात्र तुम्हाला जो पार्ट दिसतो तो म्हणजे आहे आपला कोणता आहे, प्रॅक्टिस सेट 1.4च्या अनुषंगाने. मी आता सांगितलेल्या पद्धतीनुसार इथं सांगितलं होतं बघा तुम्हाला काय शिकायचं पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये.
तुम्हाला मी आत्ता म्हटलं होतं की तुम्हाला, बरोबर आहे, काय काय शिकायचं हे सांगितलं. तर पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल शिकायचं आहे, म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग आता तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनुसार आपण या ठिकाणी घेऊयात. तो भाग म्हणजे आपला असा असेल की तुम्ही मला सांगायचे, आता फटाफट सांगा. मी म्हणतोय तुम्हाला की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे, व सूत्र बोला, सांगा कमेंटमध्ये. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ तर कळते की आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. मग बोला बरं, तुम्हाला काय येतं सांगता, सांगा, प्रयत्न करा. एरिया ऑफ ट्रायंगल म्हणतो आपण, ठीक आहे. चलो मग सांगता येईल तुम्हाला, बोला बरं लवकर. तुम्हाला यायला पाहिजे आणि तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला 100% येणार पण आहे, ठीक आहे. चलो कुठे गेला आपलं फ्लॅग, चला मग सांगा बरं एरिया ऑफ ट्रायंगल. मग मी या ठिकाणी एक ट्रायंगल काढतो बघा. आपण ह्या पद्धतीचा या ठिकाणी तुमच्या समोर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, ज्याला आपण नेहमीप्रमाणे नावं ठेवतो. नावं ठेवायला येतात किंवा तुम्हाला, आपणाला नावं ठेवायला, फक्त नावं ठेवायला सांगा, आम्ही नाही त्याची नावं नाही तसली ठेवतो म्हणावं, बरोबर आहे. पण आपणाला त्रिकोणाची नावं ठेवायची, त्रिकोणाला नावं ठेवायचे बरं का, आपणाला दुसरं कुणाला नावं ठेवायचे नाहीत, त्रिकोणाला. मग त्रिकोण दिसतोय तुम्हाला सगळ्यांना समोर, तर या त्रिकोणाला तुम्ही कोणत्या प्रकारची नावं ठेवू शकता बघा बरं. तर पहिला पार्ट ए दिला इथं नाव आपण, त्याच्यानंतर इथं बी आहे, इथं सी आहे. मला वाटतं पेनमध्ये गडबड होते काहीतरी, आपण थोडासा तुम्हाला दिसेल असा पेन घेऊयात. काय होतंय, ठीक आहे आता दिसेल. हां बघा परत काढतो मी तुम्हाला त्रिकोण व्यवस्थित दिसण्यासाठी. थोडंसं ते व्यवस्थित दिसत नाही असं मला वाटलं होतं. याला नावं ठेवूयात, काय आहेत, ए बी आणि सी. हा झाला त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसी मध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे बरं, या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल सांगायचं आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल सांगण्यासाठी तुम्हाला दोन पार्ट्स माहिती असायला पाहिजेत. कोणते दोन टाइप्स वर, याच्यामध्ये एक पाहिजे तुम्हाला तो म्हणजे बेस, आणि दुसरा पाहिजे तुम्हाला हाईट. कारण फॉर्म्युला या दोघांवरच बेस आहे, म्हणजे याला म्हणतो आपण पाया आणि एकाला म्हणतो आपण उंची. हे दोन जर माहिती असतील तर तुम्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सांगू शकता, आणि ते त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची अशा प्रकारचं सूत्र आहे. हे सगळ्यांना माहिती असेल, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे. हा झाला तुमचा फॉर्म्युला, क्लिअर. मग आता तुम्हाला जर या ट्रायंगलचा एरिया लिहायचा असेल तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे दोन पार्ट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत की. मग हे दोन पार्ट्स जर माहिती असतील तर मला तुम्ही सांगा, या ट्रायंगलमध्ये, ट्रायंगल एबीसी मध्ये बेस कोणता आहे, हाईट कोणती आहे, कोणती घ्याल बेस म्हणजे. तुमच्यापैकी बरेच जण उत्तर कमेंट्समध्ये सांगत असतील की बेस म्हणजे कोणता आहे तुमचा, बीसी, बरोबर आहे. असंच म्हणणार की हो तुम्ही, कोणता आहे मग, बीसी नाही, मग कोणता आहे सांगा. तर लक्षात ठेवा, बेस आणि जी हाईट आहे हे दोन्ही पार्ट्स हे एकमेकांवर डिपेंड आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. कसे आहेत ते एकदा आपण क्लिअर करूयात, मग तुम्हाला लक्षात येईल. चला, तर ट्रायंगल तुम्हाला दिसतोय हा एबीसी आहे. याच्यामध्ये बेस कोणताही असू शकतो, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे बेस बीसी असू शकेल का, 100% असू शकेल. बेस तुम्ही म्हटलात एसी असू शकेल का, हा पण असू शकेल. बेस ए बी असू शकेल का, तर हा देखील असू शकतो. म्हणजे तिन्ही ज्या बाजू आहेत, साइड्स आहेत, त्या तिन्ही तुमचा बेस असू शकतात, पाया असू शकतात. पण हे कधी सांगता येतो, तर तुम्हाला या ठिकाणी हाईट माहिती असेल तर सांगू शकता. मग हाईट कुठे, इथं हाईट ए बी घ्यायची का, एसी घ्यायची का, हे सगळं आपल्या मनावरच आहे. असं का नाही हो, असं कसं मनावर असेल आपल्या. हाईट याचा अर्थ इथून तुम्हाला काढावं लागेल तो पार्ट म्हणजे परपेंडिक्युलर. लंब काढलात तर ते झालं हाईट. इथं जर सांगितलं एडी, आपल्याकडे एडी हाईटच असते. हाईट कसली असते, एडीच असते. आणि मग आपण ही एडी हाईट काढलेली आहे, कळालं. मग जर तुम्ही एडी हाईट काढत असाल तर मात्र आता फक्त आपल्याकडे बेस घेण्याचा एकच ऑप्शन आहे. आता तुम्ही बेस घेऊ शकता
तो म्हणजे असेल बेस कोणता, BC. ज्या साईडवर आपण परपेंडिक्युलर काढलाय तो असेल तुमचा बेस. मग आता AD काय आहे, हाईट आहे. AD काय झाली, हाईट झालेली आहे. समजलं, लक्षात आलं. नाही, मला असं वाटलं नाही की हा नको आहे, अशा प्रकारे काढायचं नाही. हाईट ही जी काढली आहे ती नको असं वाटलं तुम्हाला, आणि मग तुम्ही काय काढलात, सेम आत्ताच्या सारखाच हा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये आपण आत्ताच्या सारखीच नावं ठेवलीत, ABC. पण आता हाईट मात्र A पासून न काढता या P पासून काढली आपण. कळालं का, मी कुठून काढली हाईट, B पासून काढली. आणि इथं काय आहे, BD. आतापर्यंत हाईट कोणती होती, AD होती. आता कोण आहे, आता BD आहे. काय, BD. मग BD हाईट आहे तर बेस बदलेल तुमचा. बेस काय असेल, आता ज्या साईडवर तुम्ही परपेंडिक्युलर 90 डिग्रीचा अँगल, कोणता, 90 डिग्रीचा अँगल आहे, ती म्हणजे तुमची हाईट असणार आहे. मग इथं काढले आपण या साईडवर, AC या साईडवर, म्हणून BC हा झाला आपला बेस. आणि हाईट असेल, हाईट जी आहे ती हाईट असणार आहे आपली, उंची असणार आहे BD. कळालं का दोन्ही पार्ट्स. म्हणजे बेस बदलणार आहे, पाया बदलणार आहे, कशावर, उंचीवर डिपेंड आहे, आणि त्यानुसार सांगता येतं. हे जर समजलेलं असेल तर तुम्हाला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 गुणिले पाया सांगावा होता. आता सांगितलेल्या पद्धतीने पाया BC आहे म्हणून इथं लिहावं लागेल BC, गुणिले उंची सांगावं लागेल, इथे हाईट किती आहे, BD. आणि हे झालं तुमचा फॉर्म्युला असेल. हा झाला तुमचा अशा प्रकारचा पार्ट असेल, तो म्हणजे असेल कोणता, तुमचा हा फॉर्म्युला असणार आहे. क्लिअर आहे, काय अडचण आहे का याच्यामध्ये, लक्षात येते तुम्हाला, कळालं. हे झालं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग तुम्हाला मी सांगितलेलं होतं की प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये 1.1 मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला शिकायचं आहे की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. म्हणजे 2 त्रिकोण असणार आहेत आणि त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. चला मग आता आपण बघूयात तो पार्ट, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. तो असा आहे, तुमच्या पुढे डायग्राम दिसते आणि इथे एक तुमचा पॉइंट जो आहे तो तुम्हाला इथे क्लिअरली दिसतोय. तो असा आहे, कसा आहे, असा. तर पार्ट मध्ये इथे दिसतं रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. मग ही पहिली डायग्राम बघा, सगळंच बघू नका, पहिली डायग्राम बघा. आणि पहिल्या डायग्राम मध्ये काय दिसतं आपल्याला, 2 ट्रायंगल्स दिसतात, 2 त्रिकोण दिसतात. हा 1 नंबरचा त्रिकोण आहे आणि हा 2 नंबरचा त्रिकोण आहे. दोन्ही त्रिकोण हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे हा इथं छोटासा दिसतोय आपल्याला, हा भला मोठा दिसतोय, इकडं पसरून आहे, बरोबर आहे, अगदी या पद्धतीचा. आणि याच्यामध्ये हाईट दिलेली आहे, याच्यामध्ये ही परपेंडिक्युलर लाईन आहे, याचा अर्थ हाईट आहे. याची नावं आहेत ABC मध्ये D दिलाय, इकडे PQR मध्ये S दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला या दोन्ही त्रिकोणाची क्षेत्रफळ सांगता येतात. जसं की त्रिकोण, एरिया ऑफ त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ जर म्हटलात, म्हणजे इथे लिहितोय मी, एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर 1/2 गुणिले बेस. बेस म्हणजे आता परपेंडिक्युलर ही वरच्या साईडने काढली आहे, म्हणजे हा खालचा भाग म्हणजे BC बेस झाला, गुणिले हाईट, याचा अर्थ उभी जी लाईन काढली आहे परपेंडिक्युलर 90 डिग्रीची ती म्हणजे. आणि यांचा रेशो काढायचा आहे. रेशो म्हणजे असतो अपाऊन, म्हणजे भागिले. कळालं का, रेशो याचा अर्थ काय आहे, भागिले असणार आहे. कधीही लक्षात ठेवा, रेशो म्हणजे काय आहे, भागिले. मग आपण या ठिकाणी भागिले काढलेला आहे, ठीक आहे, छेद काढला याचा अर्थ भागिले. दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा संबंध दुसऱ्या त्रिकोणाशी सांगायचा. मग पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ लिहिलं, आता दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण PQR असं सांगणार आपण. कळालं, हे बरोबर तर आपण या दोघांच्या मध्येच लिहिलेलं आहे, त्यामुळे नो डाऊट तुम्हाला हा जो पार्ट आहे तो इथं मध्ये लिहूयात. आणि इथे याचं क्षेत्रफळ 1/2 इंटू बेस बोलावं, इथं काय आहे, हा खालचा बेस आहे, कारण परपेंडिक्युलर लाईन बेस खालच्या लाईनवर काढलेली आहे, खालच्या बाजूवर, म्हणून इथं आलं QR गुणिले हाईट असेल त्याची PS, उभी जे 90 डिग्रीचा अँगल काढलेला आहे.
मग या दोघांमध्ये सगळ्यांमध्ये गुणाकार आहे, वरच्या संख्यांमध्ये आणि खालच्या संख्यामध्ये, म्हणून हा एक पार्ट आणि हा इथला 1/2 सेम असलेले पार्ट्स कॅन्सल होतात. मग राहिलं काय, तर राहिलेला भाग म्हणजे असेल आपला तो इथं तुम्हाला दिसतोय, शो होतोय, तो असा आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, इथं तुम्हाला दिसतं BC गुणिले काय आहे, BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS. याचा अर्थ काय झाला, हे BC बेस आहे या ट्रायंगलचा, पहिल्या ट्रायंगलचा, आणि AD काय आहे, हाईट आहे याचीच. बेस आणि हाईट यांचा रेशो मल्टिप्लिकेशन दिले, गुणाकार आहे, आणि इथं खाली पण काय, बेस आणि हाईट यांचा गुणाकार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर दोन त्रिकोण दिलेले असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असतं, तर त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतं. कळालं? इफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ their corresponding bases and corresponding heights. म्हणजे त्यांचे बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्टच्या रेशो एवढं असणार आहे. मग सरळ सिंपल भाषेमध्ये असं सांगायचं, मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, दोन ट्रायंगल्स आहेत आणि दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असं जर विचारलं तर तुम्हाला करेक्टली सांगता यायला पाहिजे बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, हे एवढं येणं महत्वाचं आहे. कळालं? काही डाऊट्स आहेत का? आपण काय काय पार्ट शिकलोत लक्षात घ्या. पहिला पार्ट बघितला तो म्हणजे सिमिलॅरिटी म्हणजे काय. बघा आजच्या लेक्चरमध्ये काय काय शिकलो ते एकदा समजून घ्या. सिमिलॅरिटी, समरूपता. समरूपता कशाला म्हटलं, बाजूची लांबी एकाच प्रमाणामध्ये असायला पाहिजे, म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये, आणि समान असायला पाहिजे का नाही, पण कोण कसे असायला पाहिजेत, कोण असायला पाहिजेत सारख्या मापाचे असायला पाहिजेत. पहिला भाग झाला. दुसरा भाग मी असं सांगितलं तुम्हाला, तो म्हणजे असा होता की त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ शिकत असताना त्याचा पाया काय असतो एखाद्या त्रिकोणाचा, आणि त्याच त्रिकोणाची उंची काय असते, हे एकमेकांवर डिपेंड कसे असू शकतात याचा आपण थोडासा विचार केला. आणि तिसरा पार्ट आपण बघितला शेवटी, तो म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल मग आपला, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. क्लिअर आहे? लक्षात येतं? आज जो भाग बघितलाय तो एकदा वहीमध्ये नोट डाऊन करा तुम्ही. 3 पार्ट शिकलोत कोणकोणते, समरूपता म्हणजे काय, दुसरा त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्याच्यामध्ये पाया उंची शिकलोत आपण, आणि दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे इथं असलेली लाईन कोणती, हो का, हे पहिलाच पार्ट. वरचं खालचं काही लिहून घ्यायचं नाही, वरचं एवढं, आणि पहिल्या 2 डायग्राम तुम्हाला काढायच्या आहेत. कळालं? या ठिकाणी आपण आज थांबतोय. बाकीचा भाग याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन मात्र आपण उद्याच्या तासामध्ये बघणार आहोत. क्लिअर आहे? तुम्ही याचे फोटो काढून घेऊ शकतात आणि तुम्हाला हे होमवर्कमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे? थँक्यू सर्वांना. थांबूयात आपण या ठिकाणी.